मुंबईकर ठरले सर्वात विसरभोळे कसे आणि का हे सांगतो. टॅक्सीमध्ये प्रवासी कोणकोणत्या गोष्टी विसरतात आणि कोणत्या शहरातील लोक या बाबतीत जास्त विसरभोळे आहेत याचा एक सर्वे उबर कंपनीनं प्रसिद्ध केलाय. या सर्वेचं नाव आहे उबर लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स, ज्यात मुंबईचा पहिला नंबर लागलाय. म्हणजेच काय तर उबरमधून प्रवास करताना आपल्या वस्तू विसरण्याच्या बाबतीत मुंबईतील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. बरं, मुंबईकर काय काय गोष्टी टॅक्सीत विसरतात त्याची यादी जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हणाल मोबाईल फोन, पाकिट, एटीएम कार्ड, लॅपटॉप, गॉगल अशा गोष्टी असतील. या गोष्टी तर आहेतच, पण त्याहून हटके यादी समोर आली आहे. ती सांगतो. बघा हा, नीट लक्ष द्या. एक एक गोष्टी सांगतो. सोन्याचं बिस्किट, 25 किलो तूप, व्हीलचेअर, बासरी, हेअरविग, गॅस बर्नर स्टोव्ह, टेलिस्कोप, अल्ट्रासाउंड डॉग बार कंट्रोल डिव्हाइस, हवनकुंड आणि अगदी लग्नाचा शालू देखील मुंबईकर उबर टॅक्सीत विसरलेत. इतकंच नव्हे तर वर्षातील कोणत्या दिवशी प्रवासी सर्वाधिक गोष्टी कॅबमध्येच विसरलेत त्याची ही यादी दिली गेली आहे. शनिवार 3 ऑगस्ट 2024, शनिवार 28 सप्टेंबर 2024 आणि शुक्रवार 10 मे 2024 अक्षय तृतीयेचा दिवस. या 3 दिवसांचा यात समावेश आहे. तर आठवड्यातील सर्वाधिक गोष्टी विसरण्याचे दिवस कोणते? तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे विकेंडच्या दिवशी मुंबईकर कॅबमध्ये आपल्यासोबतच्या वस्तू हमखास विसरतात. आता या यादीत मुंबईचा नंबर पहिला आहे, तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या स्थानावर आहे पुणे. मंडळी, इयत्ता 6वीच्या मराठीच्या पुस्तकातील विसरभोळा गोकुळ हा धडा तुम्हाला आठवतोय का? ज्यात गोकुळ सारखं कोणत्या ना कोणत्या गोष्टी विसरायचा. त्यामुळे गोष्टी लक्षात राहाव्यात यासाठी आपल्या उपरण्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक गाठ अशा गाठी बांधायचा. असो, सहज हा धडा आठवला म्हणून सांगितला. नाहीतर म्हणाल आता टॅक्सीतील प्रवासावेळी वस्तू न विसरण्यासाठी गाठी बांधण्याचा सल्ला देतोय की काय? तर नाही. कारण गोकुळही गाठ बांधून देखील ती गाठ नेमकी कोणत्या गोष्टीसाठी बांधली आहे तेच विसरायचा. त्यामुळे प्रवासादरम्यान आपल्यासोबतच्या वस्तूंची काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे. आणि तरी विसरलातच तर तक्रार करण्याचाही पर्याय आहेच.